तर या निवडणुकीमधली कटुता विसरून एक दिलानं एकजुटीनं विधानसभेला सामोरं जायचंय असं वक्तव्य भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केलं जातंय। इकडे गुहागर चिपळूण महामार्गावरती रास्ता रोको केल्यानंतर वाहन चालक कमालीचे आक्रमक झाले, तर स्थानिक ग्रामस्थांनी सुद्धा आक्रमक होत रास्ता रोको आंदोलन मोडून काढलं। गुहागर चिपळूण महामार्गावरती काही काळ तणावाचं वातावरणही दिसलं। जवळपास तासभर हे रास्ता रोको आंदोलन सुरू होतं आणि मग वाहन चालक आक्रमक झाले। स्वप्नील घाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, एकतर हे आंदोलन केलं का गेलं आणि सध्याची परिस्थिती काय महामार्गावरची? ज्ञानदा नारद खिडकी म्हणून एक अंतर्गत रस्ता आहे, पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या अंतर्गतला रस्ता, ज्या रस्त्याला डिसेंबरमध्ये मान्यता मिळाली होती आणि 2 दिवसापूर्वी या रस्त्यावरती माती आणि ती खडी टाकली आणि त्याच्यामुळे अपघात व्हायचं प्रमाण वाढत होतं आणि हेच कारण, या कारणामुळे रामपूर आणि ते नारद खिडकी परिसरातले ग्रामस्थ हे प्रचंड आक्रमक झाले। जे ठेकेदार आहे किंवा प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी तिथे येऊन त्या रस्त्याची पाहणी करावी अशी त्यांची मागणी होती, मात्र त्यांची मागणी मान्य न केल्यामुळे हे संपूर्ण जे पंचक्रोशीतले ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झाले आणि त्याच्यानंतर गुहागर विजापूर मार्ग जो आहे तो त्यांनी रोखून धरला। जवळपास तासभर हे आंदोलन त्यांचं चालू होतं, मात्र तासाभरानंतर कुठलाही याच्यामध्ये तोडगा निघत नव्हता। त्याच्यामुळे वाहन चालक जे आहेत किंवा पर्यटक जे आहेत ते सुद्धा आक्रमक होताना दिसले। त्यामुळे गावातील जे स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांनी याच्यामध्ये मध्यस्थी केली आणि जे आंदोलनकर्ते होते ज्याच्यामध्ये राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा देखील समावेश होता, या सगळ्यांच्या मध्ये मध्यस्थी करून स्थानिकांनी हे जे आंदोलन आहे ते मोडीत काढलंय। सध्या हे आंदोलन मोडीत निघालेलं आहे, रस्ता क्लिअर झालाय आणि चिपळूण पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत। या ज्या राजकीय आंदोलक आहेत या आंदोलकांवरती गुन्हा देखील नियंत्रणात आणण्यात यश मिळालेलं आहे आणि आंदोलकांवरती पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे। स्वप्नील, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।